नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्या। बारामती लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद टाळण्यासाठी समन्वय बैठक होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत 17 आणि 18 तारखेला बैठक। बारामतीत लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात। सुनेत्रा पवारांचे प्रचाराचं परिचय पत्र प्रसिद्ध। परिपत्रकावर पक्षाचं घड्याळ चिन्ह, सुनेत्रा अजितदादा पवार असाही नावाचा उल्लेख। पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे उद्या एकाच व्यासपीठावर। पुणे पालिकेच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान दोघे एकत्र येणार। उपमुख्यमंत्री फडणवीसही कार्यक्रमात हजर असणार। काँग्रेसकडनं सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जवळपास निश्चित। प्रणिती शिंदेंना उमेदवारी निश्चित। प्रणिती शिंदेंकडनं उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात। पक्षानं मला लोकसभा निवडणुकीत उतरवलं तर मी उडी मारायला तयार। पक्ष सांगेल तिथून लढणार। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडनं रवींद्र धंगेकरांचं नाव सर्वात पुढे असल्याची सूत्रांची माहिती। मोहन जोशींचा पत्ता कट होण्याची शक्यता, तर धंगेकर आणि अरविंद शिंदे या दोघांमध्ये चुरस, सूत्रांची माहिती। जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडनं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्यानं लॉटरी लागणार अशी ही चर्चा। अमरावती लोकसभा मतदारसंघावर वंचितचा दावा। मवियाकडनं अमरावती लोकसभा मतदारसंघातनं सुजात आंबेडकर यांना उमेदवारी द्यावी, वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा ठराव। नवनीत राणा आणि रवी राणा बालिशपणा करतायत। अभिजित अडसुळांचा राणा दाम्पत्यावर निशाणा। राणा नागपुरात भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी गेले होते, पण तिथे त्यांना त्यांची जागा दाखवण्यात आली। अभिजित अडसुळ यांची टीका। खासदार हेमंत पाटील लोकसभेच्या उमेदवारीवर ठाम। शिवसेनेची जागा असल्यानं जागा आम्हालाच मिळणार आणि निवडून देखील येणार, हेमंत पाटलांचा दावा। निवडणुका जवळ आल्यानं जागांवर चर्चा सुरू। मला पुन्हा तिकीट मिळणार, वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांचा विश्वास। अजून उमेदवार जाहीर झाले नाहीत, उमेदवार बदल्याच्या सगळ्या अफवा। माझा जनतेवर आणि कामावर विश्वास, खासदार सुभाष भामरे यांचं स्पष्टीकरण। परभणी लोकसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच। जागा शिवसेनेला सोडण्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांकडनं हनुमान चालीसा पठण। अर्जुन खोतकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटणार। पालघरमध्ये मनसैनिकांकडनं बाळा नांदगावकरांचे भावी खासदार म्हणून फलक। सर्वसामान्य जनतेचे नेते, जायंट किलर, भावी खासदार असा उल्लेख। रत्नागिरीमध्ये रामदास कदम आणि खासदार सुनील तटकरे यांचा एकाच गाडीतनं प्रवास। रायगड लोकसभा मतदारसंघातनं युतीचे पुढचे उमेदवार सुनील तटकरेच असणार, रामदास कदम यांचं सूचक विधान। परभणी लोकसभेसाठी महायुतीत रस्सीखेच। शिंदे गटाकडनं परभणी लोकसभेच्या जागेसाठी जिल्हा कचेरी समोर ठिय्या। अर्जुन खोतकर यांना परभणीतनं उमेदवारी देण्याची मागणी। नंदुरबारमधनं लोकसभा लढवण्याचे केसी पाडवींकडनं इच्छा व्यक्त। प्रत्येकाला जागा लढवण्याची इच्छा असते, मात्र नंदुरबारची जागा काँग्रेसलाच मिळणार, पाडवींची प्रतिक्रिया। धाराशिव जिल्ह्यातल्या परांडाच्या सोनारी गावामध्ये शिवसेना शिंदे गटाकडनं फलकबाजी। बघतोस काय रागानं, तुला खासदार केले वाघानं, अशा आशयाचे फलक। चंद्रपूर लोकसभेच्या जागेसाठी भाजपकडनं प्राचार्य डॉक्टर अशोक जीवतोडे देखील इच्छुक। पक्षानं उमेदवारी दिल्यास मतदारसंघात कमळ फुलवू, अशोक जीवतोडे यांचा विश्वास। साताऱ्यातल्या मुनावळे येथे देशातील पहिला गोड पाण्याचा जलपर्यटन प्रकल्प। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते जलपर्यटन प्रकल्पाचा शुभारंभ। साताऱ्यातल्या दरे इथं कोयना धरणातील गाळ काढण्यास सुरुवात। गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवाराच्या माध्यमातून सुरुवात। नारळ फोडून अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते शुभारंभ। मनोज जरांगे पाटील 11 तारखेला परभणी दौऱ्यावर। जिंतूरमध्ये जरांगे मराठा बांधवांशी संवाद साधणार। जरांगेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी पाथरीमध्ये मराठा समाजाची बैठक। लोकसभेला 400 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार। खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांच्या आवाहनानंतर पारेवाडी रेल्वे स्टेशनवरील रेल्वे रोको आंदोलन रद्द। रेल्वेला 14 मार्च आधीच थांबा देण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे, ग्रामस्थांची माहिती। अमरावतीत विभागीय आयुक्तालयासमोर ग्रामस्थांचा ठिय्या। पांढरी खानापूरमधील प्रवेशद्वारावरून ग्रामस्थ आक्रमक। प्रवेशद्वाराचं काम तातडीनं सुरू करण्याची मागणी। विभागीय आयुक्तांनी 3 दिवसांचा वेळ मागितल्याची माहिती।
बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक। चिखली तहसील कार्यालयासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी। कोल्हापुरात आज निर्भय बनो सभा। ॲडव्होकेट असीम सरोदे, विश्वंभर चौधरी उपस्थित राहणार। शाहू छत्रपती महाराज निर्भय बनो सभेच्या अध्यक्षस्थानी असणार। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांची मांदियाळी। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गर्दी, भक्तांच्या गर्दीमुळे साईनगरी फुलली। धाराशिव जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार मोहिमेला सुरुवात। सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम सुरू। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पुण्याच्या हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी कारखान्याच्या मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। शेतकरी विकास आघाडी आणि रयत सहकारी पॅनल या दोन गटात लढत। उद्या होणार निकाल जाहीर। पुण्याच्या पुरंदरमधल्या नाझरे धरणात 0% जलसाठा। बारामतीसह पुरंदर तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईची समस्या। जळगाव जिल्ह्यातच 50 किलोमीटरच्या आत स्वतंत्र हळदीचं मार्केट देण्याची मागणी। हळद उत्पादक शेतकऱ्यांची बैठक पार पडली। बैठकीदरम्यान कृषी अधिकाऱ्यांची देखील चर्चा। वाशिममध्ये हळदीच्या दरात मोठी वाढ। रिसोड बाजार समितीत हळदीला 17,000 रुपये प्रति क्विंटल उच्चांकी दर। नांदेड बाजार समितीमध्ये हळदीला प्रति क्विंटल 15,000हून अधिक दर। यंदा हळदीच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। नांदेड जिल्ह्यात गव्हाच्या एकरी उत्पादनात लक्षणीय वाढ। 39,000 हेक्टरवर गव्हाची सर्वाधिक लागवड। मात्र भाव स्थिर असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। बुलढाण्यात गारपिटीनं नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना अद्याप मदत नाही। केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत। भंडारा वनविभागाकडून वर्षभरात जनावरांच्या हल्ल्या प्रकरणात 7.52 कोटींची नुकसान भरपाई दिली। मानवी जीवितहानी, पशुहानी, पीक नुकसान अशा प्रकारांमध्ये पीडितांना वनविभागाची आर्थिक मदत। अमरावती जिल्हा परिषदेच्या वार्षिक बजेटला यंदा कात्री लागण्याची शक्यता। महसूल उत्पन्नात घट झाल्यानं यंदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार। भंडाऱ्यातले ढिवर समाजाचा 11 मार्चला जलसमाधी आंदोलनाचा इशारा। ढिवर समाज बांधवांच्या रोजगारासह इतर मागण्यांसाठी विदर्भ युवक क्रांती संघटना आक्रमक। महाशिवरात्रीनिमित्त भगर खाल्ल्यानं परभणी, गंगाखेड, जिंतूर आणि पूर्णा या 4 तालुक्यात 98 भाविकांना विषबाधा। ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। सर्व भाविकांची प्रकृती स्थिर। लातूरच्या गुरदाळमध्ये हरिनाम सप्ताहात भगरीतनं 50 जणांना विषबाधा। उदगीरमध्ये बाधितांवर उपचार। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग योगेश्वर घाटबांधेवरती रिक्षा चालवण्याची वेळ। उच्च शिक्षित योगेशची जगण्याची धडपड। राज्य शासनाचं मात्र दुर्दैव। जळगावच्या अंमळनेरमधल्या पोलीस कोठडीमध्ये संशयित आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या। घनश्याम कुमावत असं आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचं नाव। केंद्रीय प्राणी संग्रहालयामध्ये प्राधिकरणाची पुणे महानगरपालिकेला नोटीस। कात्रज उद्यानातनं बिबट्या पळाल्या प्रकरणी पालिकेला नोटीस। अहवाल सादर करण्याच्या सूचना।